नाही हो, त्यांचा फोन आला माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेबांचा दानवे साहेबांनी बोलायसाठी फक्त काळजी घ्या तब्येतीची. आम्ही राज्यभरात त्यांच्या सोबत आहे, तुमचे मागण्यांच्या सोबत आहे. दुसरं काय आवड मुंबईत पण आम्ही तुमच्या सोबत आहे, पूर्ण मुंबई शहरात महाराष्ट्रभर सोबत असंच म्हणजे आम्हाला गरिबाच्या लेकराची जाण आहे, गरिबा मोठं झाली पाहिजे एवढंच. काय ते बोलले 4-5 मिनिटं बोलले असते. बोलताना तुम्ही काहीतरी बोलताना तुम्ही हसले म्हणजे काय झालं? बोलता बोलता तुम्ही एकदा हसले मध्यंतरी जोक पण सांगा आता काय झालं? नाही जोक नाही, एवढा मोठा समाज आलेला त्यांना थोडं अप्रूप वाटलं. म्हणजे आपल्या तिकडच्या भाषेत इकडच्या भाषेवर काय म्हणतात ते तुलाच वाटलं की एक गरीबाचं पोर आणि खरंच मुंबईत सगळ्या कोपऱ्यात मराठीत त्यांची इतकं शिवसेना सगळ्या कोपऱ्यात शहर, त्यामुळे त्यांना माहीत असेल अमुक कोपऱ्याने मराठीच्या पोर इकडं घेतात चौकून मुंबईत निधी जवळ म्हणून मानल्या की सुशेर आहे. त्याला ते सांगत होते अचानक वाटला म्हणे एक गरीबाचे पोर इतके करोडो लोक मुंबईत येऊ शकतात हे विचार करण्याची गोष्ट आहे. सरकारने विचार केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. 15 किलोमीटर पार्किंग आता फायनली चालू 15 पैसे चालू आहे. दादा तुमच्या भेटीला उद्धव ठाकरे येणार आहेत का असं काय म्हणाले का? नाही ते म्हणणार नाही आणि गेले सांगितलं असतं अरे पण देवेंद्र फडणवीस दुसरा विषय काढण्यापेक्षा त्यांनी त्याला नाही यावा. त्यांनी सांगायचं तो कमी जाऊन अंमलबजावणी करतो गरीबाच्या काय केलं आणखीनच संधी गेली नाही. पुढं कळण्याला काय आणि 7 दिवस शनिवार रविवार पुढचा नको देऊ नये अख्ख्या मुंबईकडे येणार अख्ख्या आणखी 6-7 दिवस नंतर कोणी मागे जात नसतं कोणी. उद्धव ठाकरेंवर भाजप उद्धव ठाकरे सत्तेत असताना त्यांनी आरक्षण दिलं नव्हतं, नंतर तुम्हाला फोन आला होता. तुमची काय भूमिका आहे? त्यांना दुसरं काही आलं का भाजप म्हणजे स्वतः भाजप म्हणण्याचं भाजप चांगलं देवेंद्र फडणवीस साहेब या शेवटी आलं दुसरं ते द्याना घेऊ द्याना ते द्याना म्हणून तर तुम्हाला लोकांनी निवडून आणलं ना. निवडून आणलं मग तुमचं त्याला का म्हणे शेतकऱ्याचा वसुदेव गेला मराठ्याचं तसं गेलं धनगराची नोकरी पोकाट लावली ओबीसीचे तसे झाले लाडक्या बहिणीचं विचारूच नका. हे काय फोडाफोडी कुणीही करू शकत दुसऱ्यांनी निवडून आणायचे आणले दुसरे घेऊन कुणीही करू शकतं याच्या जीवावर कुणीही करू शकतो कुणीही पण स्वतः निवडून आणावं तेच लोकांच्या मनाची करायचं दुसऱ्याचे कुणीही पळून घेऊन देईल त्यात काय मार्गाने तुम्ही काय म्हणाले त्यांना? ते बोलले असं काय म्हणाले? कारण काय झालं विरोधी पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे एकदा स्पष्ट करा. सगळे सत्ताधारी म्हणताय नाही तुमचं काय बोलणं झालं? तुम्ही काय सांगितलं? आमचे म्हणून विषय हे विषय नाही झाला पण ते म्हणले आम्ही सोबत आहे त्याचा अर्थ नाही काय हो त्याचा अर्थ सोबत बसून सांगितलं त्याचा आमचा व्यवहार करून झाला तसं नसतं ना ते अनुगत येते का मग येतात कशाला. आता कोणी तर म्हणतो आम्ही तुमच्या सोबत येतो दिसतो म्हणतो तसं आता दिवस असतो सगळं बोलून असं काही नाही. काही वेळेस दोघी नाही व्हावं लागतं काही वेळेस दोघी नाही व्हावं लागतं. मराठी बोलतेस तो मराठी सगळे सांगायचं नसतं काय जिथं माहिती द्यायची तिथंच करावं लागते त्याला जमी नकावं मला मी करतो बरोबर या बारीने मी या बारीने आजकाल मीच करतो. मराठा आरक्षणाचं यशस्वी ऑपरेशन होणार यावेळेस टेन्शन घेऊन आला